मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावरून रुचिताला बाहेर काढण्यात आलेला आहे। भाऊच्या धक्क्यावर रितेश रुचिताला बोलत आहेत की तुम्ही बोललात मुलींना विदाऊट परमिशन हात लावायचा नसतो, म्हणजे नक्की काय? तर रुचिता बोलतेय की ते ज्या प्रकारे अनुश्रीला खेचत होते मी त्या प्रकारे बोलले। तर रितेश बोलत आहेत की तुम्ही रात्री असं म्हणालात की अनुश्री समजवण्याच्या लायकीची नाहीये, मग ती व्यक्ती सकाळी बरोबर झाली आणि जो व्यक्ती तुम्हाला समजवत होता, प्रयत्न करत होता समजवण्याचा, तो व्यक्ती चुकीचा झाला। तुम्ही जे केलेलं आहे ते खूप चुकीचं केलेलं आहे। एखाद्या माणसावर खोटे आरोप लावलेले आहेत, त्या माणसाच्या इज्जतीचा प्रश्न आहे, तर तुम्हाला आता या भाऊच्या धक्क्यावर जागा नाही। त्यानंतर अनुश्रीची सुद्धा चांगलीच शाळा घेतलेली आहे। अनुश्रीची रितेश भाऊंनी बोलती बंद केलेली आहे। प्राजक्ता आणि अनुश्रीचा जो वाद होता तेव्हा अनुश्री बोलली होती की तू मम्मीला घेऊन आली का, आता पप्पाला घेऊन येईल, या सगळ्या गोष्टीवरती रितेश यांनी चांगलीच अनुश्रीची कान उघडणी करून बोलती बंद केलेली आहे। तर आता उद्याचा एपिसोड बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की खरंच रितेश रुचिताला भाऊच्या धक्क्यावरून बाहेर काढणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं की खरंच रुचिता भाऊच्या धक्क्यावरून बाहेर जाईल का? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।